उपवासाच्या दिवसात तेच-तेच खाऊन कंटाळा आला असेल, तर तोंडाची चव बदलण्यासाठी आज आपण मस्त चटपटीत अशी उपवासाची कढी बनवणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी सरोज मराठी फूड कल्चरमध्ये आपल्या सर्वांचे खूप-खूप स्वागत आहे. तर उपवासाच्या कढीसाठी इथे मी साधारण 2 वाटी थोडंसं आंबट असं दही घेतलंय. हे दही आधी आपल्याला चमच्याने व्यवस्थित फेटून घ्यायचंय म्हणजे दही छान स्मूथ होईल. तर दही थोडंसं स्पूनने फेटून झाल्यानंतर आता काय करायचं, कढीला छान घट्टपणा येण्यासाठी इथे मी साधारण 2 चमचे राजगिऱ्याचं पीठ दह्यात ॲड करणार आहे. आणि मग स्पूनने हे राजगिऱ्याचं पीठ आपल्याला दह्यात मिक्स करून घ्यायचंय. आता काय करायचं, थोडं-थोडं पाणी ॲड करत हे राजगिऱ्याचं पीठ आपल्याला दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. जेणेकरून राजगिराच्या पिठाच्या गुठळ्या होणार नाहीत. तुम्ही राजगिराच्या पिठाऐवजी उपवासाला चालणारं कुठलंही पीठ ॲड करू शकता. फक्त यात गुठळ्या होणार नाहीत त्याप्रमाणे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचंय. उपवासाच्या कढीसाठी तुम्ही दह्याऐवजी ताक घेतला तरी चालेल. तर या उपवासाच्या कढीसाठी दह्याची किंवा ताकाची कन्सिस्टन्सी आपल्याला अशी लागणार आहे. आता फोडणी देऊन घेऊ. तर त्यासाठी पॅन घेतलाय. पॅनमध्ये घेऊयात 1 टेबलस्पून तेल. तेलाऐवजी जर तूप आवडत असेल तर तुपाची फोडणीसुद्धा देऊ शकता. त्यानंतर जिरं घ्यायचंय आपल्याला हाफ टीस्पून. जिरं छान तडतडल्यानंतर थोडंसं किसलेलं अद्रक आपल्याला घालायचं आहे फोडणीत. जर तुमच्याकडे उपवासाला अद्रक खात नसाल तर स्किप केलं तरी चालेल. त्यानंतर 2 हिरवी मिरची बारीक कट केलेली ॲड करू. मिक्स करत परतवून घ्यायचं एवढं आपल्याला आधी. आता मिरची आणि अद्रक छान मिक्स करून झाल्यानंतर या फोडणीत आपल्याला ताक ॲड करून घ्यायचं आहे. या कढीसाठी तुम्ही पाण्याचं प्रमाण तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता. म्हणजे जर तुम्हाला पातळ घट्ट कशी आवडते कढी त्यानुसार पाणी कमी जास्त करायचं. आता मीठ घालूया चवीनुसार. श्रावणात बऱ्याच जणांचे उपवास असतात, म्हणून उपवासाच्या दिवसात तेच-तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो, म्हणून काहीतरी चटपटीत खावं असं वाटतं. तर ही उपवासाची कढी तुम्ही बनवू शकता. खूपच सोपी आहे बनवायला. आता मस्त फ्रेश हिरवीगार कोथिंबीर मी इथे ॲड करून घेणार आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. एक 2 ते 3 मिनिट आपल्याला मंद आचेवर ही कढी ढवळत राहायचं आहे, जेणेकरून ती खाली ओतू जाणार नाही. आता तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यात थोडासा गुळाचा तुकडासुद्धा ॲड करू शकतात. म्हणजे कढी ना ही थोडीशी आंबट आणि गोड असते तरच छान लागते. तर तुम्ही बघू शकता मस्त उकळून झालेली आहे कढी. एक 5 ते 7 मिनिटं लागतात फक्त या कढीला बनवायला. तर मस्त आंबट तिखट अशी उपवासाची कढी इथे आपली बनवून तयार आहे. तर मस्त गरम-गरम साबुदाणा किंवा वरईच्या भातासोबत किंवा साबुदाण्याच्या भाकरीसोबत तुम्ही ही उपवासाची कढी खाऊ शकता. खूपच छान लागते. तर अशाच छान-छान उपवासाच्या रेसिपीसाठी आपल्या मराठी फूड कल्चर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि ही उपवासाची कढीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा.